आज पुण्यात ओबीसींचं जे उपोषण सुरू आहे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं, त्या 6वा दिवस आहे. सरकार कुठलीही दखल घेत नाही, म्हणून आता पंकज भुजबळ साहेब आणि भुजबळ साहेबांचे बंधू इथं स्वतः या आंदोलनाला पाठिंबा द्यायला इथं आलेले आहेत. काय सांगाल सर, सरकार लक्ष देत नाही ओबीसींकडे? आपण इथं बघताय की पुण्यामध्ये जे ॲडव्होकेट मंगेश ससाणे जी उपोषणाला बसलेले आहेत, जानाला हाके साहेब आहेत, परत भगवानगडच्या इथं सुद्धा जे आहे ओबीसी समाजाचे नेते तिथं उपोषणाला बसले आहेत. अशा विविध ठिकाणी जे आहेत आपण पाहताय की ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं हेच म्हणणं आहे की जे आहे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागू नये, जे आहे ते अबाधित राहू, त्यासाठी ते सातत्याने जे आहे ती मागणी करत आहे. आणि ती गोष्ट जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून ते प्रयत्न केला, पण आज जे आहे जे उपोषणाचा जो आहे त्यांनी स्वीकारला. कारण का सरकारपर्यंत जी आहे या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत, आणि ह्या भावना फक्त काही नेते किंवा कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर जवळजवळ 400 जाती ज्या आहेत ओबीसीमध्ये, या सगळ्यांच्या ज्या आहेत भावना प्रकट करण्याचा जो आहे या उपोषणाच्या माध्यमातून सुरू आहे. मी हेच सांगेल की अजूनपर्यंत जे आहे सरकारमधून कोणी दखल घेतलेली नाही आहे. मलाही जरा आश्चर्यच वाटतं, पण मी आपल्या माध्यमातून सरकारला हीच विनंती करेन, कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करेल की आपण जे आहेत त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी जरूर या इथे यायला पाहिजे. आणि हे सुद्धा जे आहे या महाराष्ट्रातले जे आहेत आपले बंधू आहात, आपण सगळे जे आहेत ह्या इकडचेच मतदार आहात, ते त्यांचं जो जे आहेत मागण्या ज्या आहेत आपण समजून जे आहेत तुम्ही सरकारकडे पाठवणं गरजेचं आहे. त्या तिथं तुम्ही पाठवल्याशिवाय त्या तिथं चर्चा होऊ शकते, आणि समजा हे चालत राहिलं तर ही जे आहे निश्चितच जे आंदोलन आहे ते अजून तीव्र होऊ शकतं. तर याच्याकडे दुर्लक्ष न करता जे आहे मी विनंती करेल जे आहे सरकारला सुद्धा की आहे आपण आपले जे आहे जे प्रतिनिधी पाठवून जे आहेत यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या ज्या आहेत आपण या सगळ्या गोष्टींमुळेच भुजबळ साहेब नाराज आहेत, सरकारमध्ये बाहेर पडण्याच्या मनस्थिती. चर्चा अशी आहे की भुजबळ साहेब ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. त्यांना नाशिक जिल्ह्यातले 3 मतदारसंघ शिवसेनेने ऑफर केलेले आहेत. तुमची डिमांड नेमकं काय, वस्तुस्थिती काय? आता ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये चालू आहेत. अशा काही प्रकार जो आहे काही नाही. समता परिषदेची सुद्धा जी आहे बैठक, समता परिषदेने ठरावच केला ना भुजबळ साहेबांनी बाहेर पडावं सरकारमधनं, जर वगैरे काही नाही झालेलं आहे. त्याच्यामध्ये एवढंच आहे, त्याच्यामध्ये हा मुख्य ठराव झालेला आहे की जे आहे आता पुन्हा जे आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जे आहेत पंतप्रधान झालेले आहेत, तर आज आपण सत्तेत असताना आपण जे आहे त्यांची भेट घेऊन जनगणना जे आहे ही भुजबळ साहेब भेटणार ना मोदी? भुजबळ साहेब मोदींना भेटणार? हो हो, भुजबळ साहेब जे आहेत हेच जे आहे म्हणणं जे आहे सगळे जे आहे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मांडलं की आपण लवकरात लवकर जाऊन मोदी साहेबांची भेट घेऊ, जनगणना जी आहे या देशामधली लवकरात लवकर व्हावी यासाठी जो आहे त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवावा आणि त्यांच्याकडून जे आहे. मग हे जे चर्चा सुरू आहेत माध्यमातून, भुजबळ साहेब सेनेत संपर्कात, सेनेची 3 माध्यम भायखळा, येवला आणि नांदगाव ऑफर आहे सेनेची, की तुमची डिमांड आहे? नेमकं काय वस्तुस्थिती काय, चर्चा झाली का नाही? या मी तर आपल्याकडूनच ऐकतोय. अशा समजा ऑफर आली तर जाणार. आज राऊतांनी स्पष्ट सांगितलं, स्पष्ट ऑफर दिली राऊतांनी की भुजबळ साहेबांनी आमच्याकडे सेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते भुजबळ. आज जे आहेत साहेब या मंत्रिमंडळात आहेत आणि जे आहेत भुजबळ साहेब म्हणतात की मी राष्ट्रवादीत आहे, अजितदादा सोबत नाही. याचा अर्थ काय घ्यायचं? हे अजितदादा सोबत नाही हे केव्हा म्हणते? काल बोलले ते राष्ट्रवादी सोबतच आहेत, ते कुठे बोलले ना मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादा सोबत नाही. याचा अर्थ नाही, त्यांनी सांगितलेलं आहे राष्ट्रवादी सोबतच आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातच आहे. आता आपल्याला माहिती आहे की त्याच्या माध्यमातून जे आहेत जी ओबीसीची प्रश्न सुद्धा मांडणं जो आहे. आता पण सरकार दखल घेत नाही ना, ते दखल घेण्यासाठीच ते भांडणारच आहे ना. आता जे आहे नाही दखल घेतली तर बाहेर पडणार का? नाही दखल घेतली तर बाहेर पडणार का?
त्यांना दखल तर घ्यायला लागेल. 54% ओबीसी समाज आहेत, त्यांच्या त्या तीव्र भावना ज्या आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढे जे आहेत इलेक्शनसुद्धा आहेत. आता जे आहे सरकारने जे आहे त्याच्याबद्दल जे आहे विचार करावा. भुजबळ साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून जे आहेत प्रकरणे ते मांडतातच आहेत, आधीही मांडलेलं आहे आणि याच्या पुढेही मांडतच राहणार आहे की जे आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला काहीही कुठल्याही पद्धतीने धक्का लागू नये. आपल्यासोबत भुजबळ साहेबांनी, मला सांगा, भुजबळ साहेबांची अस्वस्थता जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवली अनेकदा. माणूस तो मनात काय वाटलं तर बोलू, आणि मग हेच समजणार तरी सरकार दखल घेत नाही. मला एक सांगा, भुजबळ साहेब ज्यावेळेस सेनेतून बाहेर पडले त्यांचा मुद्दा हा मुळात तोच होता की मंडल आयोग तुम्ही लागू करा, आणि मंडल आयोग लागू करणार नसाल, माझ्या समाजाला न्याय देणार नसेल तर मी जे काही कोणी लागू करील त्याच्याकडे जाणार. त्याप्रमाणे पवार साहेबांकडे गेले, त्यांनी मंडल आयोग लागू केले. ओबीसीसाठी पूर्ण देशामध्ये लढणारा एकमेव नेते म्हणजे आदरणीय भुजबळ साहेब. आणि परवाच्या मिटिंगमध्ये कार्यकर्ते जरी बोलत असेल तरी कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा रोष दाखवला की साहेब एका बाजूने सतत तुमच्यावर सातत्याने अन्याय होतो, प्रचंड मोठा अन्याय होतो. लोकसभेमध्ये अन्याय झाला, राज्यसभेमध्ये अन्याय झाला, सर्वच ठिकाणी अन्याय होतो. विशेष म्हणजे जरांगे पाटील आज एक सांगतो, उद्या एक सांगतो, परवा एक सांगतो, त्याला पायघड्या टाकणार सरकार जर असेल आणि मी इतका भांडतोय ओबीसीच्या 54% समाजासाठी, तरी माझी जर दखल कोणी घेत नसेल तर भुजबळ साहेब अस्वस्थ ते राहणारच आहे. आणि म्हणून आज एवढा मोठा समाज असताना, 400 जाती असताना 19% किंवा 27% एवढं करूनही सरकार दखल घेत नाही, किंबहुना सरकारच्याच काही लोकांची नाही, इच्छा सरकार- असते भुजबळांनी बाहेर पडावं. नाही, ते बाहेर पडतील की नाही जर तरच्या गोष्टी आहेत, तो नंतर ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते होईल. पण आज भीतीला असं आहे लगेच ताबडतोब बाहेर पडून आपल्याला न्याय मिळणार नाही. सत्तेमध्ये राहून शहाणपण सुचून आपल्याला न्याय घेता येईल. त्याप्रमाणे आज इतके सगळे मंत्री त्यांना भेटतात, त्यांना जाऊन त्यांचं सगळे हातपाय ओवळतात आणि हे करतात. मग तिकडे एका ठिकाणी एक न्याय, एका ठिकाणी एक न्याय, हे बिलकुल चालणार नाहीये. आज तरी 6-7 दिवस भुजबळ झाले. साहेब ठोस भूमिका घेणार काय मुद्दे? 100% ज्यावेळेस आरक्षण बघतोय भुजबळ नाही, साहेब. संपूर्ण समाज नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देशातून सुद्धा आम्हाला फोन येतात. 14 राज्यामध्ये भुजबळ साहेबांची संस्था काम करते. 14 राज्यातून फोन येतात की साहेब तुमच्यावर जर अन्याय होत असेल, आम्ही सगळे कार्यकर्ते, भुजबळांचं काय मत आहे मला माहित नाही, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की भुजबळ साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि या लढाईला सामोरं जावं. कारण खऱ्या अर्थानं ओबीसी योद्धा असेल तर आदरणीय भुजबळ साहेब हे जरांडे पाटील फरांडे पाटील काही नाही आहे. हे रोज एक बदलणारे तळी उचलणारी मंडळी आहेत आणि जिकडे जाईल तिकडे सांगणारी मंडळी आहेत. यांना काडीचा अभ्यास माहीत नाहीये की कसला ओबीसी आरक्षण आहे. जी भुजबळ साहेबांनी समजा निर्णय घेतला तर समाज पाठीमागे राहणार सगळं. अरे 100% समाजच काय, संपूर्ण भारतामधली जी ओबीसी समाज आहे तो संपूर्णपणे भारताला राहतात. तो निर्णय घ्यायचा की नाही त्यांचा आहे. पण आम्ही त्या सर्वांनी सांगितलं की साहेब असं जर सातत्याने आपल्या ठराव काय झाला समता परिषदेत? सातत्याने ठराव बिराव काही झालेले नाहीये. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीव तोडून जे काही 100-200 कार्यकर्ते आले होते त्यांनी प्रत्येकाने आपली भूमिका मांडली की साहेब आज घरामध्ये गेल्यानंतर मला माझी पत्नी विचारते, मला माझा मुलगा विचारतो की साहेब एवढे सोचतात की पार्लमेंटची तिकीट नाकारली, राज्यसभेला तुम्हाला नाकारलं, या ओबीसीच्या पण संघटनेसाठी तुम्हाला आज सगळे सोयीचं जिहार निघतो, हे चाललंय काय? याचा अर्थ तुम्हाला डावाळून जर सगळे करणार असेल तर आमचं मत काय बरोबर नाही आहे, तुम्ही या ठिकाणी जर राहावं म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना सूचना दिल्या आहेत. शेवटी भुजबळ साहेब आमचे बॉस आहेत, भुजबळ साहेब आमचे दैवत आहेत. ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मंजूर राहील. ते भुजबळ साहेबांनी यांनी सांगितलं साहेब जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. त्यामुळे आगामी विधानसभेत तोंडावर भुजबळ साहेब खरंच काही निर्णय घेणार का हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह मोठ्या एमआयडीसीमध्ये गणली जाते, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी संबंधित विभाग जे आहेत, एमआयडीसी असेल किंवा जे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे जे संबंधित विभाग आहेत त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे अनेक कारखाने आहेत, लहान मोठे कारखाने आहेत, ते सुद्धा कुठेतरी नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिक असतील, कामगारांच्या संघटना असतील किंवा मग येथील जे अनेक राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विरोधात वेळोवेळी आवाज उचलतात. मात्र त्याचा कुठलाही फायदा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अंमलबजावणी जी आहे ती कुठेही होताना दिसत नाहीये. जे संबंधित विभाग आहेत ते कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात का असा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं तर जी डोंबिवलीत दुर्घटना घडली त्यानंतर कारखान्यांमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता. त्याच पद्धतीने
या कारखान्यांच्या बाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली राहत असल्याचं चित्र होतं। मात्र यावर सरकारने वारंवार उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते संबंधित विभागांना दिले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने जर दुर्घटना घडत असतील आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असेल किंवा मग जे नागरिक आहेत, कामगार आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली वावरत असतील तर सरकार आदेश देऊन प्रशासन नेमकं करते का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आपण हा परिसर जर पाहिला तर याच ठिकाणी ही बोईसर तारापूर MIDCतील आरती ड्रग्स कंपनी आहे आणि याच कंपनीत 3 वाजताच्या सुमारास दुर्घटना जी आहे ती घडली होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दल असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल, त्याच पद्धतीने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते। या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे। एकूणच हा पहिला ब्लास्ट जो झाला तो या कारखान्यातील जे केमिकल स्टोरेज आहे त्याच्या टाकीत झाला आणि त्याच्यानंतर या कंपनीच्या काही भागाला आग लागली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेणं जी आहे ती गरजेची होती, कारण की वारंवार जे या बोईसर तारापूर MIDCत दुर्घटना घडतायत किंवा आग लागण्याचे प्रकार घडतायत याला कुठेतरी आळा बसताना जो आहे तो दिसत नाहीये। वारंवार स्थानिक येथील जे आहेत ते मागणी करतायत की ह्या सर्व कंपन्या ज्या आहेत, ज्या जवळपास 1250च्या घरात आहेत, या सर्व कंपन्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट जे आहे तो वेळोवेळी केलं जावं। मात्र प्रत्यक्षात या कंपन्यांचं हे सर्व ऑडिट होतंय की नाही असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण की वारंवार या MIDC मध्ये आग लागण्याचे किंवा दुर्घटना घडण्याचे प्रकार जे आहेत ते सुरूच आहेत। 1-2 नव्हे तर शेकडोच्या संख्येने वर्षभरात या MIDC मध्ये दुर्घटना घडतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अधिकारी असतील किंवा मग अनेक राजकीय नेते जे आहेत, पालकमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील, यांनी सुद्धा मागील वेळेत या ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या त्यांची भेट घेऊन पाहणी केली होती, विचारपूस केली होती। तसंच संबंधित विभागांना योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा दिले होते। मात्र कुठेतरी प्रत्यक्षात या सगळ्याचा काहीही फायदा होताना दिसत नाहीये, कारण की अपघात जे आहेत, दुर्घटना ज्या आहेत त्या बोईसर तारापूर MIDCत सततच्या सुरूच आहेत। आज सुद्धा जी दुर्घटना घडली यामध्ये सुदैवाने त्या ठिकाणी कामगारांनी पळ काढल्याने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झाली नाही। मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये किंवा येथील स्थानिक जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण होतं। एकूणच आपण पाहिलं तर आरती ड्रग्स ही बोईसर तारापूर MIDCतील एक मोठी कंपनी म्हणून गणली जाते। मोठ्या प्रमाणावर या कंपनीचं नाव जे आहे ते या MIDCत घेतलं जातं। मात्र प्रत्यक्षात अशाच मोठ्या कंपन्यांमध्ये जर अशा पद्धतीने दुर्घटना घडत असतील तर ज्या 600 पेक्षाही जास्त लहान मोठ्या कंपन्या आहेत ज्या केमिकलवरती प्रक्रिया करतात, या कंपन्यांमध्ये कामगारांची किंवा स्थानिक नागरिकांची किती सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा असल्याचंही पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसह जे नागरिक आहेत ते दाखल झाले होते। काही वेळापूर्वीच येथील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्याच पद्धतीने अग्निशमन दल जे आहे ते येथून पुढे निघालेलं आहे, कारण की आगीवर जे आहे ते संपूर्ण नियंत्रण मिळवलं आहे। मात्र प्रत्यक्षात बोईसर तारापूर MIDCतील हे वारंवार घडणारे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिक नागरिकांकडून देखील संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे, कारण की जर मोठी दुर्घटना घडली, भोपाळ सारखी जर दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्याच्यामुळे कुठेतरी बोईसरचं भोपाळ होण्याची वाट प्रशासन बघतंय का असा सवाल जो आहे तो आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। सध्या या ठिकाणी संपूर्ण जी आग आहे ती आटोक्यात आली असली, कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा येथील कामगार असतील किंवा परिसरातील जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली आहेत। त्याच्यामुळे जे संबंधित विभाग आहेत, MIDC असेल किंवा मग जे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी कुठे आता या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ निर्माण झाली आहे। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।